राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी 11 वाजता त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले। यावेळी त्यांनी माजी नगरसेवक भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी निवेदन देऊन सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराची तक्रार केली। कोठे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की सोलापूर महानगरपालिकेत मागील 2.5 वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे। अलीकडच्या काळात कामकाजातील ढिसाळपणा वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपल्या पक्षाविषयी देखील नाराजीचा सूर उमटत आहे। तरी महोदयांनी खाली नमूद विषयांच्या बाबतीत गांभीर्याने दखल घेत महापालिकेचा कारभार सुधारण्याकामी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत। यंदा राज्यात भरपूर पाऊस पडतोय। उजनी धरण देखील जवळपास 80% भरले आहे। अशा परिस्थितीत देखील शहरातील पाणी पुरवठा 4-5 दिवसाआड सुरू आहे, तरी तो पाणी पुरवठा 2 ते 3 दिवसाआड करण्यात यावा। शहरातील कचरा संकलनाबाबतीत अलीकडच्या काळात तक्रारी वाढल्या असून माध्यमांमध्ये राज्यस्तरावर याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, तरी कचरा संकलन नियमितपणे होणे गरजेचे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटीतून पूर्ण झालेली कामे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यानंतर बंद अवस्थेत आहेत। त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा विषय देखील गंभीर बनत चालला आहे। त्या दृष्टीने लक्ष देऊन तरतूद करणे आवश्यक आहे। पावसाळ्यात अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळते। हद्दवाढ भागात सर्वत्र चिखलमय रस्ते पाहायला मिळतात। अशावेळी प्रीमिक्स आणि मुरुम गरजेनुसार उपलब्ध करून दिला जावा। रस्ते स्वच्छ करण्याकरता मोठ्या रकमेचा मक्ता मंजूर झाला असून शहरातील धुळीचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने हे काम चोखपणे केले जाणे अपेक्षित आहे। मात्र अनेक रस्त्यांच्या दुभाजका शेजारीच मोठ्या प्रमाणात माती साचल्याचे पाहायला मिळते। पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण अपेक्षित आहे। वरील बाबी शहरवासियांच्या दृष्टीने रोजच्या व्यवहारात अडचणी जाणवून देणारे ठरतात। त्यामुळे या बाबतीत सुधारणा झाल्यास निश्चित त्याचा फायदा आगामी काळात शहर सुधारणेला होऊन नागरिकांचे आशीर्वाद आपल्या सोबत राहतील अशी खात्री वाटते। तरी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत आणि आपल्याला अनुमती मिळाल्यानंतर आम्हीही आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत चर्चा करू। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।